नमस्कार, महासागरच्या डिजिटल चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण पाहताय महासागर न्यूज. नाशिक त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा 2027 याच्या पूर्वतयारीसाठी प्रशासनातले सर्व अधिकारी आम्ही बऱ्याच महिन्यांपासून एकत्रितपणे काम करीत आहोत. त्याच्यासाठी आधी त्र्यंबकेश्वर येथे आणि आज नाशिक येथे सर्व विभागांचे सर्व वरिष्ठ अधिकारी यांचा आम्ही पाहणी दौरा केला आहे. विशेषतः याच्यामध्ये वेगवेगळ्या डिपार्टमेंटशी जी कामे असतात त्यांचा एकमेकांशी जो काही संबंध येतो, उदाहरणार्थ पार्किंग असेल, वाहनतळे असतील, त्या ठिकाणी पोलिसांना ट्रॅफिक मॅनेजमेंट करावं लागतं किंवा स्वच्छता सेवा पुरवण्यासाठी दुसरा एक HOD असतो. अशा पद्धतीचे जे एकमेकांशी संलग्न इश्यू असतात त्यांच्याशी चर्चा करून काही प्रश्न उपस्थित होतात का आणि मग त्याच्यावर आपल्याला काय मार्ग काढायचा हा, आणि त्याचप्रमाणे एकंदरीत सर्व संबंधित जागांचं भौगोलिक परिस्थिती कशी आहे ती सर्वांना समजून यावी या पार्श्वभूमीतून हे दौरे केले होते. याच्यामध्ये जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, महानगरपालिका आयुक्त, ST महामंडळाचे विभागीय नियंत्रक, नंतर असे सर्व विभागांचे अधिकारी होते. त्र्यंबकेश्वरला नाशिक ग्रामीणशी संबंधित विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, तेथील स्थानिक मुख्याधिकारी देखील होते. आणि सर्व ज्या ठिकाणी कुंभमेळ्यासाठी अमृत स्नान होतं ते रामकुंड, त्र्यंबकेश्वरमधलं कुशावर्त आधीच्या दिवशी, सर्व वाहनतळे, जास्तीत जास्त वाहनतळे, आउटर, मध्य आणि इनर, घाट, अशा पद्धतीच्या आम्ही सर्व जागा बघितल्यात. आणि कुठे काय करता येईल, कुठे आपल्याला पोलिसांना बॅरेक्स करता येईल का, कुठे आउटर पार्किंग करता येईल का, कुठून आपल्याला ट्रॅफिक डायव्हर्ट करावं लागेल, भविष्यात कुठं काय परिस्थिती, अशा पद्धतीची एक चांगली सांगोपांग चर्चा झाली. आणि मला वाटते आतापर्यंत जे प्लॅनिंग आहे त्याच्यामुळे हा साईट व्हिजिटमुळे आमचं प्लॅनिंग देखील अधिक बळकट करायला आम्हाला संधी मिळेल. माझ्या कानावर विषय नाही तो. आणि काय झालं आहे की आता मी थोडंसं फ्रंट एंडला सध्या महापालिका आयुक्त हँडल करतील विषय. काही इश्यूज आले एस्केलेट तर पाहू आपण. हो, रामकुंडातले कॉन्क्रीट काढण्याचा बऱ्याच वेळेचा विषय आहे. त्याच्यात मला व्यक्तिशः विचारलं तर मला म्हणजे मी आहे त्या परिस्थितीला पण ओके, काढायला पण माझं काही व्यक्तिगत हे नाही आहे, पण मी इथे व्यक्ती म्हणून काम नाही करत आहे. त्याच्यात 2 विषय मी फक्त असे सांगितले जर आपण तपासून घेतले पाहिजे. एक म्हणजे जर कॉन्क्रीट काढलं आणि जर पाणी झिरपून खाली जाऊन संपून जाईल का, रामकुंड रिकामं होईल का, की झऱ्यातून पाणी बाहेर येईल प्रेशर जास्त असल्यामुळे, ह्या दोन्ही संभावना असतात. किंवा काहीच होणार नाही, खालच्या पाण्याचं प्रेशर मीडियम असल्यामुळे आहे तसंच राहील. तर पाणी संपून जाईल की वाढेल की आहे तेवढंच राहील, हा जो हायड्रोजिओलॉजिकल पद्धतीचा जो अभ्यास आहे तो मला वाटते झाला पाहिजे. म्हणजे असं होऊ नये की आपण काढलं तर पूर्ण कोरडं ठाक झालं आणि मग शेवटी अस्थिविसर्जन वगैरे पण तिथे होतं. पण जे मागणी करणारे लोक आहेत त्यांचं म्हणणं आहे की तसं काही होणार नाही. आता मला माहीत नाही ते तसं होईल की नाही होईल. कदाचित ते म्हणतात ते कदाचित खरंही असेल, कारण त्या ठिकाणी काही वाड्यांमध्ये विहिरी आहेत, त्या ठिकाणचं पाणी जात नाही वगैरे माझ्या कानावर आलं. त्याच्यामध्ये तांत्रिक अभ्यास झाल्याशिवाय मी काही योग्य होणार नाही बोलणं असं मला वाटतं. दुसरा पण एक माझ्या डोक्यात प्रश्न असा आला होता की आज कॉन्क्रीट आहे खाली, त्याच्यामुळे जमीन अशी प्लेन असते, त्याच्यात जर आपण पायात चप्पल न घालता उतरलो तर पायाला काही रुतत नाही, आपण चालतो. पण जर कॉन्क्रीट काढलं आणि खडे वगैरे असले आणि पायाला रुतले आणि गर्दीमध्ये एखादा माणूस पडला, त्याच्यामागे दुसरा पडेल, तिसरा पडेल, अशी दुर्घटना होऊ नये. तर त्याच्यावरती मला मग त्या जे निसर्गाशी संबंधित लोक आहेत, प्रेम करणारे, त्यांनीच पर्याय सांगितला की एक कुठले पेवर्स असतात की ज्याच्यामधून पाणी झिरपू शकते. मला वाटते तो विषय कमी महत्त्वाचा आहे. जास्त महत्त्वाचा विषय असा आहे की तिथे पाणी राहील की नाही राहील याची पूर्णतः खात्री व्हायला पाहिजे. आणि मगच आपण, आणि दुसरं की त्या भागात ते फक्त एक नैसर्गिक ठिकाण नाही आहे, म्हणजे एक निसर्ग तर आहेच गोदावरी म्हटलं म्हणजे, पण तिथे धार्मिक आणि आस्था खूप आहेत. त्याच्यामुळे थोडीशी चर्चा केली पाहिजे असं माझ्या मनात आलं किंवा
कोणी काही म्हटलं म्हणून फटकन निर्णय घेतला हे योग्य वाटत नाही. हे सर्वसंमतीने अभ्यास करून आणि बाकीच्यांचे काय सगळ्यांचे व्ह्यूज आहेत ते घेऊन मग अशा पद्धतीचे निर्णय घेतले पाहिजेत. पण या कुंभमेळ्याच्या आधी असा काही अभ्यास होणार आहे का? कुंभमेळ्यात आहे ती स्थिती आहे प्रयत्न आमचा तो करण्याचा, पण मी ते सांगितलं ना, अभ्यासाचा निर्णय येणे हा एक भाग झाला आणि त्याच्यामध्ये ही अशी गोष्ट आहे की याच्यामध्ये बऱ्याच लोकांच्या भावना जुळलेल्या असतात. कारण शेवटी ही अशी कुठली पण नदी नाही आहे, ही गोदावरी आहे आणि रामकुंड आहे. त्याच्यामुळे ते सर्व संमतीनेच जो काही निर्णय व्हायचा तो होईल साधारणतः. आजच्या सर त्याच्या संदर्भात काही निर्णय झाला का? कारण आहे छोटा तो, ते लक्ष्मण कुंडाच्या तिथे ना, नाही रामकुंडाच्या इथे तो आहे गांधी ज्योतीच्या तिथे. हो, ते दिसायला काही लोकांचं असं मत वाटत होतं की हा आता खूप मोडकळी झालेला आहे. ते स्ट्रक्चरल स्ट्रेंथ बघून त्याच्यावर निर्णय घेतील महापालिका, तिच्या सगळ्याच याच्याबद्दल. स्ट्रक्चरल स्ट्रेंथ बघितल्यानंतर म्हणजे एकतर तोडावं लागेल किंवा मग काहीच करावं नाही लागणार किंवा स्ट्रेंथन करावं लागेल. तीनपैकी योग्य ते निर्णय तिन्ही चारही पुलांबद्दल घेतील अशी चर्चा झाली. पण मग ते कधीपर्यंत त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट वगैरे? मला वाटतं ते असं म्हणजे आता मी ऑगस्ट 2027ची डेडलाईन ठेवली आहे, त्या दृष्टीने तो खूप असा प्रेसिंग इश्यू नाही आहे. पण जर वीक असला तर ते काढून टाकतील, नसला तर मग त्याला मेंटेन करतील. 2 वर्षाची डेडलाईन बघून काम कुठले सुरू करायचे त्याची पण चर्चा झाली. आणि काही कामं अशी आहेत की ज्याचे टेंडर्स आता 1-2 महिन्यामध्ये आम्ही फ्लोट केले पाहिजे. त्याच्यामध्ये बहुतेक जी मोठी रस्त्यांची कामं आहेत ती आहेत. नंतर STP खरं म्हणजे 3-4 वर्षाचा असू शकतो, पण ॲग्रेसिव्हली करण्याचा प्रयत्न केला. पण ते सगळे इश्यू असे आहेत की ते वरिष्ठ स्तरांवरती निर्णय घेतल्यानंतर मग होतील. पण आमची प्रायोरिटी लिस्ट जी आहे ती 2 प्रकारे आहे असं म्हणता येईल मला. की एक कुंभमेळ्याशी संबंधित खूपच महत्त्वाची कामं ती केलीच पाहिजे, क्रिटिकल. आणि हे आम्ही प्रयागराजच्या लिस्ट बघून आम्हाला हे लक्षात आलं. आणि दुसरी अशी आहे की जी केली तर चांगलंच आहे, पण नाही केली तर त्यातल्या त्यात कमी फरक पडेल. म्हणजे खूप दूरवरचे जर काही रस्ते असतील, नाही केले तर तेवढा फरक पडणार नाही, पण अगदी घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यामध्ये खड्डे नाही चालणार तशा पद्धतीचं. आणि दुसरं ज्याला 2 वर्ष लागू शकतात, 2 वर्ष लागू शकणारी कामं म्हणजे काही प्रमुख रस्ते असतात त्याला लागणार त्या गोष्टी. बाकी मग 1.5 वर्ष किंवा मग 1 वर्षात होणारी कामं आहे मॅक्सिमम. इंस्टाग्राम नव्हतं उदाहरणार्थ, आता सगळ्याच जण आता जाण्याची संख्या खूप वाढेल असं वाटते. कारण प्रयागराज किती पार्किंगची जागा किती अधिग्रहित करावी लागेल आणि जास्तीत जास्त जेवढी मिळेल तेवढी घेऊ. शेवटी काय की शेवटी त्याला मर्यादा येईल ती जागा उपलब्ध नाही म्हणून येईल. पण रामकालपोच्या दृष्टीने आतापर्यंत काय काय आराखड्याचा बाबतचा विचार ते महानगरपालिकेमार्फत होते त्याचं नियोजन मॅक्सिमम. मी काय असं डे टू डे बघत नाही, त्याच्यामुळे आयुक्त मॅडम त्याचं सांगू शकतील. पण माझ्या माहितीनुसार त्यांचा कन्सल्टंट नेमणुकीचं प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाली आहे. ती झाल्याबरोबर त्यांचा आराखडा तयार होईल, टेंडर काढून ते काम सुरू करतील. काही धोकेदायक वाढीच्या संदर्भात काही निर्णय घेत आहे का रामकल्पाचे? अजून काही तसं झालेलं नाही. एक वाडा तर पडलेलाच होता, मी बघितला पूर्णपणे. आणि धोकेदायक बिल्डिंग मला वाटते तो इश्यू जो आहे तो ज्या गोष्टीचा काही रिपोर्ट येईल पोलिसांकडून किंवा महानगरपालिकेच्या विभागीय कार्यालयांकडून त्याचं त्यावेळी घेऊ. पण मला वाटते तो पण विषय असा आहे की आज आपण D-2 इयर्सच्या स्टेजला आहे, त्याच्यामुळे तो इश्यू मी आज घेण्याच्या ऐवजी कदाचित 10 महिन्यानंतर घेईल. ची आधीचपासून चालू आहे प्लॅनिंग आणि मागच्या वेळेसही केलं होतं. तर काय होतं की विशेषतः बाकी कुंभमेळ्याची जी काही टोटल कालावधी असतो 1-2 महिन्याचा, त्याच्यामध्ये ही अडचण कमी येते, पण पर्वणीच्या दिवशी फार येते आणि सर्वांना एकाच ठिकाणी. त्याच्यामुळे त्यावेळेस आम्ही असं ठरवलं आहे की बाहेरून येणाऱ्या गाड्या पार्किंगला थांबवून तिथून त्यांना ST किंवा सिटी लिंक बसेस देऊन जास्तीत जास्त जवळ आणायचं आणि तिथून मग ते पायी घाटापर्यंत येतील. आणि विशेषतः सकाळी जी मिरवणूक निघते ती मिरवणूक साधू महंतांची तिथे येते. एक दुपारचे 12-1-2 वाजून जातात ते रामकुंडचा एरिया रिकामा होईपर्यंत. आणि त्र्यंबकेश्वरला मला वाटते रात्री 2-3ला येते ती आणि मग पुन्हा 10 आखाडे त्यांचे ते
दुसऱ्या दिवशीपर्यंत चालतात. तर त्याच्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला थोडं ओपन करता येईल. शेवटी काय आहे की सर्वांना इच्छा असते की अमुकच ठिकाणी जायचं, पण गर्दी किती आहे त्याचा विचार करून सेफ्टीला सर्वात जास्त महत्त्व, सर्वात जास्त नंबर 1 महत्त्व सेफ्टी आणि सुरक्षितता, ते आम्ही ठेवू. आणि वेगळ्या वेगळ्या दिशेने मी जसं सांगितलं येणारे वाहनं ज्या ठिकाणी थांबवले, समजा आता धुळे, दिल्ली, आग्रा या साईडने येणारे वाहनं तिथे थांबवले, तर मग त्यांना बसनी आत आणून मग तिथे लक्ष्मीनारायणचं आहे आपला मोठा घाट आहे, त्यांना तिथे द्यायचं. शेवटी काय आहे की गोदावरी इथे आहे, तिथे 1 किलोमीटरवरही गोदावरीच आहे, तिथे 2 किलोमीटरवरही गोदावरीच आहे. सगळ्यांना एका ठिकाणी पर्वणीच्या दिवशी नाही शक्य होणार. ते मला वाटते प्रयागराजमध्येही नाही, प्रयागराजमध्ये स्प्रेड आउट की, पण आम्हाला जाऊन गेल्यानंतर कळेल ते काय केलं त्यांनी. मग घाटांचा विस्तार वगैरे करण्याबाबत घाटांचा विस्तार मागच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर केला होता. 1.5 किलोमीटरच्या ऐवजी आपण 5पर्यंत ती लांबी नेली होती. ती यावेळेस 1-2 ठिकाणी स्कोप वाटतो आहे वाढवण्याचा, अजून त्याच्यापेक्षा वाटत नाही. जेवढा स्कोप आहे तेवढा आम्ही पूर्ण करू. पण हे ना, हे पण झाले ना, कुठलं हे केला होता, सध्या तरी काही त्याला चेंज करण्याचं सध्या काही आमच्या विचारात नाही आहे. काही परमनंट असं सोल्युशन आपण विचार करतो का? कारण सिंहस्थ काळापुरतं ते होतं, नंतर परत तिथे मोठ्या प्रमाणात आणि भाविक तर वर्षभर म्हणजे 12 महिने येत असतात, त्याच्यामुळे एक परमनंट सोल्युशनच्या अँगलने आपण त्या रामकुंड परिसरात का संपूर्ण रामकुंड आणि वरचा सगळा परिसर. हां, तर महानगरपालिकेचा आणि पोलिसांची त्याच्यात बैठका होतात आहे, त्यांचा तो आपापसात निर्णय घेतील. पण कुंभमेळ्याच्यापर्यंत तर तो विषय मला वाटत नाही राहील शिल्लक. भाजी विक्रेत्यांनी पण विरोध दर्शवलेला आहे. रामकाल पथचं रस्ते या जे काही कामं आहेत यांना अधिक कालावधी लागणार आहे. मग ते सिंहस्थाचा जो काही शिल्लक कालावधी आहे तीच कामं आम्ही घेणार. खूप उशीर झाला आहे का या सगळ्या कामांना? नाही, 2 वर्षावाली काही 18 महिने वगैरेची काही कामं आहेत, ती सुरू झाली. मला वाटते होईल, आम्ही म्हणजे हां, मला वाटतं आता जी काही DPDCतून 200 कोटी रुपये मंजूर केलेले, 202 कोटी रुपये अजितदादांनी, त्याच्यातून मग कुठली कामं केली जाणार आहे, कधीपर्यंत ते सुरू? नाही, प्रायोरिटी नाही, ते कशातून काय करायचं ते अजून ठरलेलं नाही आहे. कारण रस्ते हे सगळे 200 कोटीत होण्यासारखे नाही आहे, त्याच्यापेक्षा जास्त आहे. ते आपल्याला असं नाही म्हणता येणार की DPDCतून सगळं होऊ शकते. एवढं निश्चित आहे तातडीची मागणी त्यांनी 200 कोटी रुपये केली होती, त्याच्यात त्यांनी ते मंजूर केली. त्याची तातडीची कामं आमच्यासाठी अशी आहेत की जी आम्हाला प्रत्येक काम शेवटी मे 2027पर्यंत व्हायला पाहिजे. मोठा रंगरंगोटी वगैरे शेवटीपर्यंत होईल समजा. त्याच्यात रस्त्याची काही कामं आहेत ती वेळ खाऊ म्हणजे 12-15 महिनेवाली आहेत, ती आम्हाला प्रायोरिटीने आम्ही हाती घेऊ. सर, तो त्र्यंबक आपण कॉन्क्रीट करणार आहोत, म्हणजे त्याला 8-9 महिन्याचाच कालावधी लागला असं त्यांचं म्हणणं आहे. पण तो कॉन्क्रीटचा आहे, त्याच्यावरती एक ॲडिशनल काही गोष्टी आहे की त्याच्यात लाईटची व्यवस्था केलेली नाही आहे. जसं आपण महापालिकेची हद्द सोडली की पुढे अंधार असेल, त्याच्यावर बहुतांश लोक पायी येतात फार, तर त्याचं इस्टिमेट जे तयार झालं ते फक्त कॉन्क्रीटचं तयार झालं, पण त्याच्यावरती लाईट नाही. तिथून पुढे पूर्ण त्र्यंबकेश्वरपर्यंत ठीक आहे, तुम्ही काही ठिकाणी पार्किंगसाठी द्या, पण बहुतांश लोक पायी पण येतात. मागच्या वेळेस आपला अनुभव आहे, त्या अंधारामध्ये कसं चालू शकतो? तुम्हाला सांगतो म्हणून तुमच्यासोबत भेटायला पाहिजे मी वेळोवेळी, कारण इतक्या मिटिंगा घेतल्या हा प्रश्न कोणी काढला नाही. त्याच्यामुळे आता मी नोंद घेतली याची, आणि ह्याच्यामध्ये पण काही आपल्याला म्हणजे शेवटी बरोबर आहे, गाडी असते, गाडीला जाताना स्वतःचे हेडलाईट असतात, चालणाऱ्यांचं काय, चांगला इनपुट आहे. आणि त्याचे पायी येत होते, म्हणजे येतात जवळपास 35% पॉप्युलेशन पायी चालत होती, रात्रीची लाईट नव्हती. असं पण झालं होतं की त्या गाड्या सगळ्या पॅक झाल्या होत्या, आणि लाईट नसल्यामुळे ते काही कळत नव्हतं, अनेकांचे पाय तोडत. नाही, हा विषय मी आता ठीक आहे, तुम्ही मुद्दा चांगला मांडला. कारण हे विषय असे आहेत की हे मी सांगितलं ना, आमचं प्रायोरिटी हे वेळेनुसार ठरणार. आम्ही सध्या D-2 इयर्स असेल किंवा D-18 महिने असेल, तर आम्ही त्या लेव्हलच्या पद्धतीने विचार करणार. वेगळ्या फेजनी आता हे कसे आहे त्या वेळेसचे एक तात्कालिक विषय, आणि हा विषय कदाचित थोडा काही दिवसानंतर चर्चेला घेऊन ठरवू. सर, रामकुंडावर जे आपण पाहणी दौरा केला त्याच्यामध्ये वस्त्रांतरगृहाचा काही एक विषय होता, त्याच्यात काही त्या संदर्भात काही निर्णय घेणार? निर्णय अजूनपर्यंत काही झालेला नाही. तिथे गेल्यानंतर काही लोक म्हणतात छान आहे, काही लोक म्हणतात नाही आहे. दोन्ही आम्ही सगळ्याच बाजू ऐकून घेत असतो. निर्णय घेतल्यानंतर सगळे ज्या काही फॅक्ट्स आहेत कागदावर आल्यानंतर निर्णय घेतो. मग अशी जसं गोदावरीचं सांगितलं मी, दोन्ही पद्धतीचे व्ह्यूज येतात
ऐकून घ्यायचे. सर, आणि तिथल्या स्थानिक पुरोहितांचे एक कायम ओरड असते की गोदावरीच्या इथे कुंभमेळा भरतो पण तिथे काहीच कामं होत नाहीत. असं काही तिथे काही कामाला स्कोप आहे का रामकुंड परिसरामध्ये? रामकालपथ पूर्ण तोच आहे. म्हणजे जो प्रोजेक्ट मंजूर केला 100 कोटी आलेत आणि बाजून येतील सगळा तोच आहे. म्हणजे बेसिकली त्याचंच अपलिफ्टिंग आहे. मागच्या वेळेसही होती ती तक्रार, पण तुम्हाला आठवत असेल मागच्या वेळेस मग 11th आवरला ती मंदिराचं रिनोव्हेशन मंजूर करून आपण ते करून घेतले होते सगळे. सर, याच दृष्टीने की स्थानिकांसाठी आजची जी पाहणी केली, भाविकांचा येणाऱ्या भाविकांचा आपण विचार केला गेला, पण मागच्या वेळेस जे होते स्थानिकांनाच घाटावरती पोहोचण्यासाठी खूप हे करावं लागलं. हे दृष्टीने त्याबाबत हो निश्चित आहे. आजची ती पण चर्चा आहे, ती पण आजची पण आहे आणि मीटिंगमधली आमची वेगळ्या वेगळ्या. मागच्या वेळेस आउटर पार्किंग आणि इनर पार्किंग होते, बाह्य आणि अंतर्गत वाहनतळ. यावेळेस मध्य वाहनतळ पण आम्ही एक त्याच्यामध्ये नवीन संकल्पना टाकली आहे. त्याचं मूळ कारण तेच आहे की गाडी समजा आता त्या आडगावच्या पार्किंगवरून निघून थेट लक्ष्मीनारायणच्या आजूबाजूला कुठेतरी येऊन आणि तिथे ड्रॉप करणार आणि भाविक लक्ष्मीनारायणपुरावर जाणार, तसं न करता वाटेमध्ये राहणारे जे आपले नागरिक आहेत त्यांना पण बोर्ड करता आलं पाहिजे म्हणून एक मध्य पार्किंग आणि पुन्हा स्टॉपेजेस हे एक उदाहरण द्यायचं झालं, हे एक आहे. नंतर स्थानिक नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारे कसं आपण समाविष्ट करून घेता येईल. म्हणजे ब्रेड अँड ब्रेकफास्ट नावाचा एक कन्सेप्ट असतो टुरिझम डिपार्टमेंटचा, की ज्याच्यामध्ये स्थानिक घरातल्या लोकांना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर जाऊन येणाऱ्या भाविकांना सुविधा, मग त्यांना इन्कम पण मिळतं आणि एक प्रकारे त्यांची इन्व्हॉल्वमेंट पण वाढते. नंतर कसं आहे की कुंभमेळा ठीक आहे 12 वर्षांनी येतो, मग तिथे कायमस्वरूपी सांस्कृतिक ॲक्टिव्हिटीज काही करता येतील का कुठे आपल्या घाटावरती, किंवा तो पण एक चर्चा झाली. नंतर तुम्हाला आता गोदावरी कॉम्पिटिशनचं तुम्ही भरपूर चांगल्या पद्धतीने त्याला प्रसिद्धी दिली आहे. माझ्या माहितीनुसार 50 ते 60 आले 56 आले होते, पण ते बरंचसं काय असतं ते शेवटच्या दिवशीपर्यंत वाट बघतात. आता हे टेंडर नाही आहे, नाही बघायला पाहिजे पण बघतात. तर त्याच्यातही काही संकल्पना येतील असं वाटतं. तर आम्ही 100% हा नाशिक आणि त्र्यंबकेश्वर चे नागरिक हे खूपच महत्त्वाचे स्टेक होल्डर्स आहेत. त्याच्यात काही म्हणजे कुठलीही शंका असू नये. सर, मध्यंतरी म्हणजे एक चांगल्या पद्धतीने करायचा विषय कसं आहे, जितकं केलं तितकं कमीच आहे असं म्हणता येईल एका प्रकारे आपल्याला. कारण आपली गरज जी असते समाजाची, शेवटी उपलब्ध निधीच्या अधीन राहून आपण जितकं जास्तीत जास्त चांगलं करू शकतो ते आपण केलं पाहिजे. तर 2 पर्याय आहेत. एक अस्तित्वातले जे रोड आहेत त्यांची पण रिंग तयार होते आणि त्यांचं जर चांगलं बळकटीकरण केलं तर तो एक ऑटोमॅटिक तयार होतो. दुसरा पर्याय आहे की पूर्ण नवीन करणे. पुन्हा हा जो विषय शासन स्तरावरती जो काही ठरवला आम्ही त्या पद्धतीने त्याची अंमलबजावणी करू. तुम्ही त्र्यंबकची पाहणी केली सर, तिथे तुम्हाला काय आढळून म्हणजे अडचणी काय भेडसावू शकतात आणि काय उपाय तिथे केले जाऊ शकतात त्र्यंबकच्या बाबतीत स्पेसिफिकली? त्र्यंबकमध्ये थोडी परिस्थिती वेगळी आहे. एक म्हणजे तिथे साधुग्रामपेक्षा आखाड्यात थांबणारे लोकां म्हणजे ही प्रवृत्ती जास्त आहे. म्हणजे आखाड्यातच थांबतात तिथे जे स्थानिक आखाडे आहे. तरीसुद्धा आम्ही हे पण करतो, साधुग्राम पण करतो. साधुग्रामचं मागच्या वेळेसपेक्षा दुप्पट यावेळेस करू त्र्यंबकला. दुसरं तिथे आम्हाला अशी इनर पार्किंग जशी आम्ही इथे करू शकलो आहे नाशिकला, तसं तिथे शक्य नाही. त्याच्यामुळे सगळीकडून येणारे लोकांना शेवटी असंच इथे जसं सर्क्युलर एंट्री आहे सगळीकडून, तशी तिथे मॅक्सिमम एंट्री नाशिककडून आहे. आणि नंबर 2 वरून दक्षिण पूर्व म्हणजे मुंबईकडून येणारा क्राऊड, आणि मग हर्सूल वगैरे थोडे त्या भागातून जव्हार हर्सूल तसे. त्याच्यामुळे जो मॅक्सिमम लोड आहे तो एका साईडने येतो, असं चारी बाजूने येत नाही, तो पूर्व बाजूने येतो. त्याच्यामुळे ती स्थानिक परिस्थिती थोडी वेगळी आहे तिथे. नंतर तिथे बरंच असं असतं की कुशावर्तला अमृतस्नान झालं की बरेचसे साधू महंत मग लगेच तिकडे त्र्यंबकला दर्शनला येतात, तसं काही इथे नाही आहे. त्याच्यामुळे तिथचं नियोजन बऱ्यापैकी वेगळं आहे आणि रस्ते खूपच छोटे आहेत मधले, चॅलेंजेस आहेत तिथे, आणि जागा अजून छोटी आहे. आपलं रामकुंड त्या बाबतीनं
नाशिकचं मोठं आहे, तिचं काय सत्ता ते महापालिका आयुक्त त्याच्यावरती जास्त व्यवस्थित बोलू शकतील. एक म्हणजे इंटरसेप्शन अँड ड्रेनेज नावाचा एक प्रकार असतो, IND, म्हणजे पाणी जिथे जिथे अनट्रीटेड जाते त्याला तिथे ब्लॉक करणे आणि त्याला मग तिथून जवळच्या STPमध्ये डायव्हर्ट करणे. ते मागच्या वेळेसही केलं होतं आपण, हो कल्पना आहे मला ती. आज थोडा कमी हो. विभागीय आयुक्त कार्यालय सिंहस्थ कक्ष अजून सुरू झालेला नाही. ठीक आहे, आता मीच कक्ष आहे नाही. हा, विचारा तुम्ही काय नाही होईल तो. कसं आहे की मुद्दा असा आहे की एक कायमस्वरूपी काम असतं, न संपता चालणारं है ना. येणे परमिशन देणे, कास्ट सर्टिफिकेट देणे, त्याची यंत्रणा कायम असते. हे असं येणारं जाणारं येणारं जर काम असतं त्याला थोडंसं गाडी स्पीड घेते, वेगात येते, मग थांबून जाते. 28-29ला थांबून जाईल. साधूग्रामच्या जागेसंदर्भामध्ये काही आज नेरीची जागा जी पाहिली ती पार्किंगसाठी आपण बघतोय की साधूग्रामच्या विस्तार करण्याचा? सध्या तरी मी पार्किंगच्या अँगलनी बघितली आहे आणि बऱ्यापैकी मोठी जागा आहे. साधूग्रामसाठी पण आम्ही तिथे पण आज चक्कर मारला. थोडासा बदल झाला आहे मागच्या वेळेसपासून, पण त्याचे ॲक्विजिशनचं एकदा डिसिजन झालं, मला वाटते मीटिंग घेणार आहेत, म्हणजे महापालिका लेवलला काही चर्चा होईल आणि मग शासन स्तरावरती निर्णय होईल. त्या प्रक्रियेमध्ये मग मी इन्व्हॉल्व होईल. आता काही मुख्यमंत्र्यांकडे बैठक जी लावली कुंभमेळ्याची, उद्या उपमुख्यमंत्री महोदय मीटिंग घेत आहे नाशिकमध्ये. आता त्यांचा प्लॅन आला, तुम्हाला आला असा, मला आता आला, म्हणजे यायला 10 मिनिटाचा वेळ त्याच्यामुळे पण झाला मला. तर उद्या ते NMRDचा आढावा घेणार, महापालिकेचा घेणार आणि कुंभाचं जनरल पहिल्या मीटिंगमध्ये ते सह्याद्रीला होतेच. अजून काही त्यांचे प्रश्न असतील तर आम्ही ते उत्तर देऊ. CM साहेबांकडे पण आपली नाही, 15ला ते घ्यायचं चालू होतं, पण ते कसं होतं की मागची मीटिंग मला वाटतं 17 का काही झाली ना जानेवारीला, 1 महिन्यानी भेटू 15च्या असं झालं होतं ते, म्हणजे ते 15-20 असं होऊ शकतं. तर यावेळेला या कुंभमेळ्याच्या अनुषंगाने जसं अयोध्येला आपण गेल्यानंतर पूर्ण रेल्वे स्थानक जे आहे ते सुशोभीकरण केलेलं आहे आणि तिथं त्यांचं रेल्वेचं प्लॅनिंग झालं आहे. त्यांचं सुशोभीकरणापेक्षा पण पलीकडे जाऊन म्हणजे जास्त सुविधा देण्याचं पण प्लॅनिंग आहे त्यांचं मोठा. तर त्याची आमची एक मीटिंग पण झाली आणि त्याचा फॉलोअप पण सुरू आहे. टायर बेस मेट्रो करून काही रस्ता होता मागच्या या सिंहस्थामध्ये येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेणं ते अजून बूस्ट होऊ शकते. मला म्हणजे प्रामाणिकपणे पण ह्याचा निर्णय मेट्रो टायर असेल किंवा मोनोरेल असेल किंवा अजून कुठली असेल शासन स्तरावरती होईल तो, आणि जो काही निर्णय होईल तो आम्ही व्यवस्थित अंमलबजावणी करू त्याची. म्हणजे मी बोलणं प्रीमॅच्युअर पण आहे आणि मी बोलू पण नाही, कारण हा विषय शासन स्तरावरती ठरवला गेला पाहिजे. सर एवढ्या त्र्यंबकच्या बाबतीत रोड करण्याचा निर्णय कोण असणार आहे दौऱ्यात? मंत्री महोदय असणार आहे का किंवा किती अधिकारी जाणार आहेत? कोण कशा पद्धतीने असणार आहे? जनरली मला नक्की नाही, पण बहुतेक 2 टप्प्यात होईल. एक आम्ही नाशिक लेव्हलचे होतील आणि मुंबई लेव्हलचे होतील लोक. तर नाशिकमधून आम्ही जाताना मी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्त, पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, त्याच्यापैकी काही लोक मागे थांबतील शिवजयंती असल्यामुळे, आणि मग इंजिनियर्सपैकी सिटी इंजिनियर, नंतर पाणी पुरवठ्याशी संबंधित, ST महामंडळाशी संबंधित, नंतर असे सगळ्या पद्धतीचे एक घेऊन आम्ही जाण्याचं नियोजन केलं आहे. आणि मग तिथे जाऊन त्यांचं बघू आम्ही. अर्थातच तिचं कॉपी पेस्ट तिथे काही नाही करायचं आहे, कारण त्यांची परिस्थिती खूप वेगळी आहे. पण नवीन नवीन आयडिया येतात गेल्या, म्हणजे एवढं निश्चित आहे. बऱ्याचशा गोष्टी इकडे लागू पण होतील. तर चांगल्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून शिकून घेतल्या पाहिजे. साधारणपणे कधी जाणार आहे सर? किती दिवसात? आमचं टेंटेटिव्हली आहे 17 ते 19, म्हणजे 48 तास तिथे, किंवा म्हणजे साधारणतः 36 ते 48 तास. सर आपल्या सिंहस्थ आता कसं आहे, सध्या आता समजा विमानतळाला जाणारा रस्ता बांधायचा आहे, मजबूतीकरण करायचं आहे, तिथे तेवढं संबंध येत नाही. पण जर कुठे काही एकदम गावठाण एरियात काही करायचं आहे तर मग त्या ठिकाणी त्यांचा रोल खूप महत्त्वाचा असतो. त्र्यंबकला काही बदल होऊ शकतात, म्हणजे काय त्र्यंबकेश्वरमध्ये काही बदल होऊ शकतात? बघा, ज्या जनरली अशा परिस्थितीमध्ये काय असतं की जे टाईम अँड टेस्टेड सोल्युशन्स आहेत आणि व्यवस्थित चालले, त्याच्यामध्ये शक्यतो लुडबुड करू नये असं एक मला वाटतं आहे.
म्हणजे जर एक विशिष्ट पद्धतीने नियोजन होतं आणि ते छान गेलं त्याच्यात ना ते विनिंग कॉम्बिनेशन चेंज करत नाही ना क्रिकेटची टीम, तशा टाईपचं. त्याच्यामुळे महाराष्ट्रातील तमाम घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन क्लिक करा.